पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोकाट फिरणाऱ्या मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले, पण ही कंपनी जनावरांची व्यवस्थित विल्हेवाट लावत नसल्याचा बजरंग दलाच्या वतीने आरोप करण्यात आलाय। गुलाब पुष्प उद्यान नेहरू नगर समोर मानवी वस्ती आहे। याच मानवी वस्तीमध्ये मृत पावलेल्या जनावरांचा ट्रक गेल्या 4 दिवसापासून तिथेच उभा होता। स्थानिक नागरिकांना या ट्रकमधून दुर्गंध येऊ लागल्याने नागरिकांनी त्या ट्रकची पडताळणी केल्यानंतर नागरिकांना त्यात मृत अवस्थेत जनावरे आढळून आली। त्यानंतर त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन केला। त्यावेळी घटनास्थळी बजरंग दल मानव पशु कल्याण अधिकारी निलेश चासकर दाखल झाले। त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती कळवली। त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय, तर मृत अवस्थेत भरलेला ट्रक जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पुढे पाठवण्यात आलाय। त्यानंतर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मानव पशु कल्याण अधिकारी निलेश चासकर यांनी सांगितले। तेच पुढील तपास भोसरी MIDC पोलीस करत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील बेवारस जनावरं किंवा मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेकेदारी दिली आहे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम होत नाही। गेल्या कित्येक दिवसापासून किंवा 12 ते 13 वर्ष झाले तो ही ठेकेदारीचं काम करतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वारंवार आम्ही तक्रारी दिल्यात, त्याच्याकडून हे काम होत नाही। आणि गेल्या मागील वर्षामध्ये त्यांनी अशीच जनावरांची खच करून ठेवला होता। कित्येक 50 ते 60 जनावरं मृत जनावरं त्यांनी एकावर एक गाडून ठेवली होती किंवा रचून ठेवली होती, त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नव्हती। त्यावेळेसही बजरंग दलाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कित्येक वेळा आंदोलनं मोर्चे उभे केले आहेत, तरी पण त्या ठेकेदाराला पोचण्याचं काम हे अधिकारी करत आहेत। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही ठेकेदारी काढून दुसऱ्या एखाद्या संस्थेला द्यायला पाहिजे। तर हे अधिकारी वर्ग ह्याच ठेकेदाराला दरवर्षी किंवा वारंवार यालाच ठेकेदारी दिली जाते, तर याच्यावर ह्या ठेकेदारावर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आम्हाला गुन्हा दाखल करणार आहोत आम्ही। आणि आता आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रभरचे आंदोलनं होत आहेत। लव जिहाद, गोहत्या किंवा आता खेड तालुक्यात कडूस गावामध्ये जे प्रतिपंढरपूर म्हणलं जातं कडूस गाव, त्या कडूस गावामध्ये एकादशीच्या दिवशी गोहत्या झाली। कुर्बानी म्हणून गोहत्येचा प्रकार घडला आहे, त्यासाठी पूर्ण खेड तालुका आज बंद आहे। तरी पण हे जर प्रकार घडत असतील तर हे महाराष्ट्रात सर्वात मोठं दुर्दैव आहे। आणि सरकारला आमची एक विनंती आहे, अशा जर घटना घडत राहतील तर बजरंग दल पूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण हिंदू समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही।